नमस्कार मंडळी. आज गाडीमध्ये बसलो होतो. काही कामानिमित्त इथे आलोय गावात. आत्ता मला हे बाबा भेटले. थोडं आपण सेटिंग करूया आपल्या कॅमेऱ्याची. या बाबा भेटलेत. ते विचारत होते या शेतीचा कोणी राखणदार आहे, त्यांना माहिती आहे, तो दिसतोय का? तर मी आलो तेव्हापासून तर तो नव्हता. पण मग ते बोल मी असंच आमचं थोडंसं बोलणं झालं की बाबा काय करतात. तर ते सांगितले आमची इथे पुढे शेती आहे, तर तो राखणदार असतो तर आम्ही गप्पा मारतो. तर मी त्यांना बोललो मी पण बसलेलोच आहे, मलाही गप्पा चालतील, बसून काय करणार, तर गप्पा करूया. तर आपण विचारूया बाबांना. बाबा तुमचं नाव काय? सर्जीराव शिंदे. सर्जेराव शिंदे. वय किती आहे बाबा? वय मला नाही सांगता, मी अडाणी आहे. ठीक आहे, अंदाजे सांगून द्या. नाही मला तुमच्या मनाने. चला ठीक आहे. बाबा अजून पण यंग आहेत, त्यांना त्यांचं वय सांगायचं नाही बरं का. म्हणून ते सांगत नाही. ठीक आहे, आपण गप्पा मारूया. बाबा इथे किती जण राहतात तुम्ही? पुढं चौघ भाऊ आहे आम्ही. चौघं. हा. आणि मुलं वगैरे तुम्हाला? एकच आहे. एकच. मुलगा काय करतो आपला? शेती करतो. शेती करतो. गाई. वा छान आहे. बघा आपल्या गावाकडील माणसांनी शेती केलीच पाहिजे. हा. आम्हाला पण खूप वाटतं हा बाबा की फुलं आहे, झेंडूचे फुलं, झेंडूचे फुलं. हा. गुलछडी. गुलछडी गुलछडी काय असतं ते? फुलं चल का बघा, ही काय येत आहे आपली? जवळच आहे का? ही काय पलीकडून हो. तर चला बाबासोबत जाऊया त्यांच्या शेतीमध्ये. काय काय लावलंय. झेंडूचं फुल तर आपल्याला माहिती आहे, हा, मग चला. पण ते गुलछडी काय कोणतं बाबा फुल हे तू, असतं ही ते राहिलं आपण. बाबा. थांबा, गाडी लॉक करून घेतो हा मी. ते बघा तुमचं काय. नाही तर टाकायचे बाबा, मला आतमध्ये कुठे घडलं बाबा, हे पडलं मग. नाही मी आहे ना तुमच्यासोबत. नाही ते नाही पडत नसतं ते. हा नाही द्या भरून, तुम्ही कुठून देऊ भरून. नाही हो बाबा, त्याचं टेन्शन नाही. तुम्ही माझ्या संग एवढ्या गप्पा मारायला येत आहेत, मला खूप आनंद वाटतोय त्याचा. हो हा पण नाही टाका जेलमध्ये. नाही हे बाबा, हे बाबा विश्वास ठेवा जरासा आमच्यावर. हे बाबा आज आमच्या मळ्यात. काय आहे? तसं काही नाही, तसं काही चला. नाहीये. तुम्ही भेटले मला चांगलं वाटतंय. तेवढंच माझ्या मन मोकळ्या गप्पा होतील तुमच्यासोबत. ते शिवाजी राखा, शिवाजी गडी. अच्छा, शिवाजी गडी होता इथे. हा मी आल्यापासून तर इथे कोणी नव्हतं. नाही नाही येतच नाही, आपण येतच नाही, ती नाही येतच. हा. एखादं गेलं गेलं म्हणजे आपल्या गरीबाला अभ्यास कशाला. हो बरोबर. या इकडून. चला आपण जाऊया बाबाच्या माळात, बाबांच्या शेतीमध्ये. बघा किती वय बाबांचं, तरी कसे मस्त छान चालत आहेत. हे शहरातल्या लोकांना नाही जमणार बरं का. कसं काय जमेल? शहरामध्ये खायला येतं काय? केमिकल सगळं. जे गावाकडं प्युअर मिळतं ते शहराकडे मिळू शकत नाही. इथून ते डोंगर पाहिलं का, देवाला पाहिलं का डोंगरचं. अच्छा, इथून गावाचे वर डोंगर, एक मैल जातो मी, एक मैल. हे बघा तिथे पाठीमागे देऊळ आहे. हा 1 मैल. 5 वाजता पाणी घालायला जातो, 4ला. सकाळी 5 वाजता 4 वाजता पाणी घालायला येतात हा. बाबा. मग होणार आहे का आपले निवडणं एवढ्या लवकर? हा, मस्त वाटतंय बाबा. गावाला आलो ना, हा. खरंच गावाकडे जे सुख आहे ते शहरात नाही हो. शहरात मोजकं काम आहे, बसण्याचं ग बसायचं. आता इथं तुम्ही ऐकण्यात दगड फिगड, तुम्हाला आहे कायच माहिती तिकडे शहरात. अहो काय नाही, शहरामध्ये पण फक्त नावासाठी राहिलेलं हा, आहे. बरोबर. एवढे खड्डे झालेले आहेत ना आमच्या इथे पण, हा भयंकर खड्डे. किती लोक खड्ड्याच्या अपघात होऊन गेलेत आमच्या इथे. त्यापेक्षा तरी किती चांगलं आहे इकडे. आता आता तिकडे आपले ते मुलं ते एक गाणं येऊन गेलेलं बघा बाबा, काय. काय सांगू राणी मला गाव सुटेना. हा. आज माझं तसंच झालंय. आज गाव सोडायची इच्छा होत नाहीये. नाही नाही काय. अहो तिथे काय हो, काबड कष्ट करावं लागतात. सकाळी उठायचं, हा, रात्री जायचं, हा. आणि रात्री कधी येणार ह्याचं माहित नसतं. आमच्या मुलांना तर सांगतोय बाबा, आमचे मुलं तर आम्हाला
ते उठायच्या आधी आम्ही निघून जातो आणि ते झोपल्यावरच आम्ही नाही. घरी येतो परत. लय लय फरक आहे. हो. खरं सुख आहे इथे. कोणतं ते झेंडूचे फुलं चला ना माझ्या सांग. बाबासोबत जातोय मी. बघा कसे चालतायत मस्त आहेत ठणठणीत. ते जमणार आहे का आपल्या शहरातल्या फुलांना? आम्ही आता थकून जातो. माझं वय असेल जास्तीत जास्त मला वाटतं 37 वय माझं. आता माझा मुलगा सांग काय. मला दम लागायला लागला चालताना. तुम्हाला मला लागतोय नाही का? नाही नाही अच्छा. हे बघा त्यांना अजून पण दम नाही, लागत नाही. मी बोलताना पण मला दम लागतो. नाही मी आता म्हणतो होऊन जायची का लगेच. हा हे बघा आता मला होऊन बघा या वयात पण ते होऊन जायची का बोलतात. आता मुलगा या वयात आमच्या शहराच्या लोकांचं काय होणार? काही संपली नाही. संपली संपली. संपलं. आता मुलगा सांग काय वय आहे मला काय सांगते. ठीक आहे वयाचं काही नाही हो बाबा. तुम्ही भेटले छान वाटते एकदम. या इकडे हे तेच फुल आहे का बाबा? इकडे हे घर आहे का बाबा तुमचं? हा, हा. हे बघा बाबांच्या घराजवळ आलोय आपण. या म्हातारी. आजी कशा आहेत? पडा पडा असं चालू आहे बाबा संग गप्पा मारत मारत. हे ना तू अरे वा. हे बघा हा बाबाचा नातू आहे. झेंडूचे फुलं काढून आलाय बघा तो. चला. तुमची मुलं केव्हा काम करायची हे बघा काय खाते हे बघा माझ्या मुलांसाठी संदेश आहे. माझी मुलं ठीक आहे थोडे संस्कारी आहेत पण केलं पाहिजे त्यांनी पण. हे बघा बाबाच्या बागेत आलोय आपण आता. बघा ही बाग आहे. तोच फुल बोलत होते का बाबा तुम्ही? हा? तो फुल बोलत होते का? नाही फुल खाली राहिला. अच्छा अच्छा. हे आहे हो. हा हा. घर आहे तिकडं. मग हे फुलं विकतात कसं तुम्ही बाबा? ते मुंबईला जाते मुंबईला. म्हणजे तुम्ही गावात जायचे गावात. अच्छा अच्छा. गावात भाव वगैरे देतात का बरोबर तुम्हाला? अरे भावात आपलं काय करायचं पोर देत हा ना. हे काय बाबा हे कोमथीर फुल आहे का हे पण? कोमथीर कोमथीर. कोथिंबीर का? हा हे बघा ही कोथिंबीर आहे कोथिंबीर. खायची कोमथीर. हा हा कोथिंबीर ना तीच. हा हे बघा हा, हा. आपण कालवणार कोमथीर असं कालवणार. हा, मजा येईल बाबा तुमच्या सोबत फिरताना मला. आणि हे असं एवढं छान वातावरण तर आमच्या इथे नसतं. एवढ्या वेळात घाम येऊन पूर्ण शर्ट पॅन्ट सगळी भिजून गेली असती घामाने माझी. हे बघा हे झेंडू. हे बघा झेंडूचे फुलं आहेत. एक तोडा ना हातात. नाही नाही असू द्या काय करणार उगाच. हातात आपलं. नाही नाही दिसतंय ना एवढं छान दिसतंय मस्त. हे झेंडूचे फुलं आहेत. कोणते दोन दोन कलरचे आहेत. एक ऑरेंज आणि एक पिवळा. या इकडं बघा कुठून आम्ही चालत आलोय. बाबा मस्त एकदम ठणठणीत चालतायत. हे आपलंच आहे का बाबा ही शेती? हा घास घास गुरांचा घास. कोणता वाला? घास आहे गुरांना. हा का? हा कापून यायचं. अच्छा अच्छा. हा गुरांचा घास आहे. हा गुरांचा घास म्हणजे गवत तेच गवत. गुरांचं हे गवत. बघ गुळछडी. हे अच्छा अच्छा. हा हा. हा बघा हे छान फुल आहे हो. काय बोलतात याला? गुल काय बोलले बाबा हिचं नाव? गुळछडी. गुलछडी. हा. छान आहे मस्त फुल आहे. अरे वा. सीताफळ सीताफळ आहे इथे. सीताफळ आहे आतमध्ये. एक दोन दिसतात सीताफळ तिकडे. हे बघा. अरे वा. हा बघा हा सीताफळ थोडं दिसतं. थोडं थोडं थोडा छान आहे. तेवढंच खाणं होईल. हे बघा हे गुळछडी. बघा बाबांनी सीताफळ दिलेलं आहे मला. खातो थोड्या वेळाने. गुळछडी नाही कच्चं आहे ती. कच्चं आहे का? आता पिकायला ठेवावं लागेल घरी. मग पिकलेलं नसेल का आता? पिकलेलं नाही ते. अरे मग वाया जाईल हो बाबा नाही माझं. घेऊन जायचं. हे फुलं ते पिकतं त्यानंतर त्याचं फुलं घेऊ फुलं घरी द्यावं. नाही नाही असू दे असू दे. अहो असे फुलं घेऊन जायचे. अच्छा अच्छा. हा. हे बघा हे आहे गावाकडच्या माणसाचं मन. काय संबंध माझा त्यांचा पण एकदम मन मोकळे असतात. त्यांना काही पैशाची अपेक्षा नसते पैसे नाही पण लगेच
घेऊन जाणार काय करणार. हे आपल्या शहराकडच्या लोकांना जमणं फार मुश्किल वाटतं. काय आपण पण खूप परेशान असतो. बाबांनी छान फुलं वगैरे तोडून दिलेले आहेत. बस झाली बाबा, जास्त नको ना, ते कसं गरमीने खराब होऊन जातील. लागलं तर एकाच 2 झेंडू देवासमोर माझ्या गाडीमध्ये ठेवतो. असं इकडे मका आहे, मका. मका कुठे आहे मका बाबा? मका कसं झाड कसं असतं? मक्याचं मोठं झाड असतं का? तितकं मोठं असतं झाडाला? कणीस कणीस मकाचं कणीस. हो, मक्याचं कणीस असं हा. असं झाडाला येतं जसं शेंगा वगैरे येतात तसंच. हा असं खाली येतो. काय आम्हाला माहित नाही हो बाबा, म्हणून विचारतो. मग आले पुन्हा मका आली मग तुम्ही हाका मारेन. हा. हे बघा ही मका कोणता? पेरली अशी हेच आहे का मका? हा ही मका. अच्छा अच्छा. मग हा मका कसं असतं हे म्हणजे शेती करावं लागते 12 महिने येतो ना मका का नाही? आता आता आले ना अजून 3 महिने मका निघेल. कणस इतकं लांब कणस. हा कणस, हा बरोबर. तुम्ही तर पुन्हा मका आली ना, तुम्ही आले मी तुम्ही हाका मारायला कणीस मोडायचं. अच्छा अच्छा. म्हणजे ह्याची प्रत्येक वेळी 3 महिन्यांनी शेती करावं लागते का त्याची? मग काढून घ्यायची, हा. नांगरायची हा. आणि पुन्हा मग पाळी घालायची, पुन्हा पेरायची. म्हणजे हे पूर्ण काढून घ्यावं लागतं आपल्याला पीक? कापून काढायचं, पीक कापून काढायचं आणि परत नांगरून त्यात पीक टाकायचं? पुन्हा टाकायचं. ओके ओके. हा हा. मग कसा भाव जातो हे कणस कणस कणस? कसा एका एका एक कणीस एका रोपाला किती कणस येतात? 3. 3 कणस हा. येतात. मग गोणी भरायची, मग ती गोणी 500ला एवढ्या जाते. एका गोणीमध्ये किती कणस बसतात? गोणी मग मिशन आणायची, मिशनीत टाकायचे, दाणे काढायचे अच्छा आणि मग ती पोते भरायचे. अच्छा. हा, मग असं डायरेक्ट कणस एक एक कणस डायरेक्ट नाही विकले जात का? भाजायला हे भाजायला काय अच्छा अच्छा. म्हणजे किलो किलोवर? हा किलो हा. किलो. कसा रुपये किलो देतात आपल्या आता इथे? काय नाही, आम्हाला कळू द्या ना. आमच्या इथे आम्हाला खूप महाग घ्यावं लागतं. तुमचं गाव आणि कोणतं? तुमच्यापर्यंत आम्ही मुंबईला राहतो, अरे वा. भिवंडीला. भिवंडीला. हा, तर आमच्या इथे जे भाव आम्ही देतो हा तो बदला तुमच्यापर्यंत पोहोचतो का नाही आम्हाला पण तर कळू द्या. बरं बरं बरं. बरोबर ना? हा हा. तुम्ही एवढं कष्ट करतात, एवढी शेती, हे एवढं लहान रोपटं लावून एवढं मोठं 3 महिन्यांनी मोठं होतं, त्यानंतर तुम्ही ते हा. हे काढणार आणि तुम्हाला काय भाव भेटतो आम्हाला कळू द्या, बरं है ना? बरं. हे गायांना घास, गुरांना घास येऊ. गुरांना घास आहे. हा हे बघा काप शेजार हा हा हा. आता कापून यायचा, हम्म. पाणी द्यायचं, पुन्हा फुटायचं. मग हे किती दिवसांनी हा घास तुम्ही शेजार हे काढायला गेलं का पुन्हा येतो माघारी. अच्छा, ह्या इथे हा काढला की लगेच हा लावून टाकायचा असं? नाही, तिथपर्यंत गेलं, हा. तिथपर्यंत गेलं का पुन्हा तिकडे कापायचा, तो इकडं आला कापायचा. अच्छा अच्छा. अर्धा कापायचा, मग त्यानंतर परत लागवड करायची त्याची? नाही काप चालू. फक्त कापायचा, नंतर तो अर्धा कापल्यानंतर उगवतो? 3 वर्ष चालतो, 3 वर्ष. 3 वर्ष चालतो का? हा. अच्छा अच्छा. ते मला कणसाचं सांगा ना, कसं रुपये किलो विकतात तुम्ही? ते तुम्हाला काय भाव देतात इकडे लोक? हे बाजार समितीवाले काय भाव देतात तुम्हाला? कणसं म्हणजे आपल्या किलो किती 5 रुपये, 6 रुपये, 8 रुपये, 9 रुपये. अरे बापरे, आम्हाला तर कायच्या काय भाव घेतला जातो हो बाबा. म्हणजे तुमच्यापर्यंत हो, या. पाहिजे तसा मोबदला भेटत नाही. मग तुम्हाला ते कणस लावायला खर्च किती येतो सगळा? खर्च नांगरायचं, हा. पेरायचं, पाणी द्यायचं. नाही नाही, तुम्ही आता किलोने किती बोलले? 5 रुपये किलो. हा. मग तुम्हाला किती रुपये खर्च येतो तुम्हाला? त्या टायमावर फायदा होतो ना? ठीक आहे, तुम्हाला मिळायला पाहिजे, हा. पण पाहिजे तसा मोबदला तुम्हाला मिळत नाही. पुढे त्याची आम्हाला पण मनामध्ये खंत आहे बाबा, असं नाहीये की, ही चिंच कारण की आम्ही खूप चांगल्या पैशाने तिथे विकत घेतो. चिंच. हा, हो हो, चिंचेचं झाड आहे, बघू शकतात. आज बाबामुळे शेती फिरायला होतीये. बघा फुलं घेतली असते आपल्या, फुलं हा हा. काय घेता. मला फक्त 1-2 फुलं द्या बस. एवढे हे मी काय बोलतो, हे जे आता सीताफळ तुम्ही दिलंय मला, पण ते त्याचं पिकणार का? मला काय जास्त माहित नाही ह्याच्याबद्दल. आता काय सांगा, कच्चं आहे थोडं, नाही पिकायचं. मग घेऊन जाण्यात काय विनाकारण काय फायदा तुम्हाला? तुम्हाला कधी पुन्हा आलं ना, डोळे वळीची पिकलेली, हा, हा. तुम्ही काय मिळत ना
कायम चक्कर असं नसतं आम्हाला, जसं येणं होईल कधी आलो तर तुम्ही लक्षात राहणार माझ्यासोबत. आता व्हिडिओ मध्ये कायम लक्षात राहणार तुम्ही. बरं का आपलं एवढं फुलं घेऊन जायची. जास्त नका देऊ, वाया नाही जायला पाहिजे. बघा तुम्ही एवढं मेहनत करून करतात, तर मला 2 फुलं द्या फक्त गाडीमध्ये. देवासमोर देवाची छोटी मूर्ती आहे, त्यासमोर एक ठेवेल आणि एक चला इथे चला, ठेव. चला, 2च द्या, जास्त नका बाबा. कसं आहे, तुम्ही देतायत तुम्ही एवढं कष्ट करून उगवलंय आणि त्याचा मी चुकीच्या पद्धतीने वापर नाही झाला पाहिजे, कुठे वाया नाही गेलं पाहिजे. फक्त 2च काढा बाबा, जास्त नका. नका बाबा, ऐका ना जरा. छान वाटतंय बाबा, काढू नका जास्त, नका काढू जास्त. ओ बाबा ऐका ना. माल करू माल गाडीला. गाडीला माळ नको, मी गाडीला लावत नाही माळ. बरं, चला. माझ्या मूर्ती आहे लहान, खूप छोटी मूर्ती आहे, हा. त्याला त्याला लावेल लागलं तर माळ मी. हार बनवूया आपण. बघा हे गावाकडच्या माणसाचं प्रेम आहे. खूप छान वाटतं हो बाबा असं. कोणतरी यायची आणि ही आपुलकी ही गावाकडेच मिळणार ना बाबा, ही शहरात मिळणार नाही. तो डोंगर तो दिसतो का पठार. हा हा हा. इथून 5-4 येतो तुम्ही पाणी घालायला. अरे बापरे, बघा बाबा ह्या इथून, आणि बाबा दाखवतायत बघा कुठपर्यंत दाखवा तो बाबा. डोंगर तो देऊ कोणता तो तो माथा तो डोंगर? हा खरं बघत म्हणजे आम्हाला आडनाव शिंदे, मराठी आहे हा. शिंदे. हो. पुंजारी आहे. अच्छा आम्ही पुंजारी तेव्हा ते डोंगर दाखवा. बापरे, ह्या इथून तिथे पाणी घालायला जातात तुम्ही. हा हे बघा आपल्याने होणार आहे का? आणि एवढी शेती असताना त्यांच्या मनामध्ये कुठेही ॲटिट्यूड नाहीये की माझी एवढी शेती असताना मी का जाऊ तेवढ्या लांब. तर हा गुण त्यांच्या जाऊन शिकण्यासारखा आपल्या संपूर्ण मराठी माणसाने. बघा पठार किती दूर. आणि पाय पाय जायचं, चपला नाही. अरे बापरे, नाही बघा बिना चपलाचं एवढं लांब जाणं. म्हणून तर बाबा हे तुम्हाला नाही बीपी शुगर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. आजार नाही, लवकर तुमच्या थंडी ताप नाही. फक्त पळलो हा. का शाळा बकरी आहे, पळलो ही दुखत. तुमचं हे नैसर्गिक आहे हो, आमच्या इथं नैसर्गिक नाही. हे आमचं जगणं म्हणजे खूप खतरनाक. आम्हाला असाला आता काय सांगावं, लहान लहान पोरांना पण आता हे बीपी शुगर सारख्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. त्याचं कारणच आहे आमचं चालणं नाही, व्यवस्थित बोलणं नाही. हार्ट अटॅक येतो माणसाला. काय येतो, माणूस आता बोलतच नाही. माणूस पहिल्यासारखा आता व्यक्त होत नाही, आणि व्यक्त होत नाही मनातल्या मनात मग दिसतो. आणि मग काय शेवटी त्या गोष्टी होतात. हे बघा जास्वंदाचं फुल. बाबा राहू द्या, जास्वंदच ना बाबा. हा हे बघा जास्वंदाचं फुल. घ्यायचं आणि आजी कशा आहेत आजी? बऱ्या आहेत ना? ते म्हणजे वय किती म्हणलं तर मी आला आणि वयचं मला काय सांग. नाही नाही काही नाही, असंच बाबासोबत गप्पा मारत फिरतोय मी आता गावात. तो मुलगा. अच्छा अच्छा. नमस्कार. ते म्हणजे वय किती आहे. काय इथेच बसलो होतो, बाबा आले, ते कोणाला गुराख्याला शोधत होते. तर आम्ही बोललो चला मी पण बसलेलो आहे, तुम्हाला बी गप्पा मारायच्यात मला बी गप्पा मारायच्यात. म्हणून बाबा बोलले चला तुम्हाला शेती दाखवतो आमची. तर बाबासोबत गप्पा मारत मारत आलो आपल्या इथे. हा इथे आलतो. सातपुते ना. काय मला पण माहित नाही, मी माझी गाडी घेऊन आलोय. आमचे साहेब गेलेत आता बाहेर. हा तर चला चला बाबा, धन्यवाद. हा.